2003 मध्ये डम्पिंग ग्राउंडला म्हणजे पहिलं तर गल्लीमध्येच जायची मी कचरा वेचायला. नंतर मग मम्मीसोबत जायला लागले, डम्पिंगला जायची. आणि डम्पिंगला गेल्याच्या नंतर मग तिथं कचरा वेचायची. मग तिथं एक कचरा वेचक संघटन होते आमची, कागद काचपत्रा कष्टकरी पंचायत नावाची. आणि त्या संघटनेमध्ये मग ते यायचे, आम्हाला भेट द्यायचे, वारंवार भेटायला यायचे, सांगायचे, वेगवेगळ्या कार्यक्रमाला बोलवायचे. पण बाकीच्या बायका नव्हत्या जायच्या, पण मला इंटरेस्ट वाटायचा. म्हणजे मला वाटायचं काहीतरी शिकायला भेटेल त्याच्यामधून, तर मग मी जायची तिकडे. आम्हाला तिथं डम्पिंग ग्राउंडवर सही करायला शिकवते. त्याच्यानंतर मी सही करायला शिकवते, वाचायला शिकले. मग नंतर मग कळायला लागलं का जेवढं वाचणं महत्त्वाचं तेवढं लिहिणं पण महत्त्वाचं. मग लिहायला सुरुवात केली. म्हणजे अजून पण एवढं फास्ट लिहिता येत नाही, लिहिता येते पण एकदम स्लोमध्ये. तरी पण प्रयत्न करते का मी फास्ट कसं लिहिता येईल. पहिलं तर म्हणजे कम्युनिटी हेच काय इथं माहिती नव्हतं. पण माहिती मिळाल्याच्या नंतरून असं का कम्युनिटी व्हिडिओ काय आहे हेच पहिलं समजून घ्यायनं महत्त्वाचं होतं. अभिव्यक्तीमध्ये गेल्याच्या नंतरून ती विचारलं का कम्युनिटी व्हिडिओ म्हणजे काय, कशाला म्हणतात. मग तिथं त्यांनी सांगितलं का कम्युनिटी म्हणजे जे काय आपले प्रश्न आहेत त्या आपल्या छोट्या छोट्या प्रश्नावरती डॉक्युमेंटरी बनवायची, कम्युनिटी व्हिडिओ बनवायचा. म्हणजे जे ग्रुपनं जर आपण बनवलं एखादं पिक्चर वगैरे तर त्याला कम्युनिटी व्हिडिओ म्हणतात, असं माहिती मिळाली. तर मग ती माहिती मिळाल्याच्या नंतर एक प्रश्न होता मनामध्ये का आता ती माहिती तर मिळाली पण बनवायचं कसं, हे सगळं कसं असणार आहे. तर मग अभिव्यक्तीनं एक हे केलं, ट्रेनिंग आयोजित केली. आणि मग त्या ट्रेनिंगमध्ये आम्हाला सगळे वेगवेगळ्या कॅमेऱ्याचे माध्यमाचं माहिती दिल्या गेली. त्याच्यानंतर कॅमेरा कसा चालवायचा, कॅमेरा कोणता आहे, कशाला काय म्हणतात, आयपॉड म्हणजे काय, साऊंड, स्पीकर्स, प्लेट कॅमेऱ्याच्या, वायर कशी जोडणं, ह्या सगळ्या ट्रेनिंग आम्हाला अभिव्यक्तीमधून मिळालं. आणि ते ट्रेनिंग घेतल्याच्या नंतरून मग विषय निवडायचे होते का आपलं काय विषय. आणि मी कचरा वेचकांसोबत काम करत असताना मग कचरा वेचकांचे काय प्रश्न हे चांगल्या प्रकारे मला माहिती होते. त्याच्यामुळं मग पहिली तर कम्युनिटी व्हिडिओ आम्ही कचरा वेचकांचा बनवला. बनल्याच्या नंतर ऑफिसमध्ये बघितली होती सगळ्या कम्युनिटीनं का आपली फिल्म कशी बनली. आणि मग प्लॅनिंग केली. त्याच्यानंतरून श्रमिकनगर वस्तीमध्ये आम्हाला स्क्रीनिंग करायची होती. आणि त्याच्यानंतरून आम्ही म्हणजे पत्रक वगैरे छापले, पोस्टर वगैरे केले. आणि पोलीस आयुक्तांना दिलं, पत्रक दिलं. तर भद्रकाली पोलीस स्टेशनचे पोलीस कमिशनर आले होते. फिल्म बघितल्याच्या नंतरून ते म्हणले खरंच एवढं चांगली फिल्म बनवली. माझ्या पण मनामध्ये म्हणजे असाच गैरसमज होता, पण फिल्म बघून सनी मला पण थोडं म्हणजे चांगलं वाटलं. आणि आता काय जरी मदत लागली म्हणे कचरा वेचकांना तर आम्ही करू. आता मी सांगेल म्हणे आमच्या सरांना मीटिंगमध्ये, मी याच्या संदर्भात चर्चा करेन. काय लोक आपल्याला म्हणजे आज कुठं बाहेर जरी गेलं तर आपल्या लोक म्हणे काय चाललंय, बरं आहे का, कसं चाललंय तुमचं काम, कुठपर्यंत आली तुमची फिल्म, आता काय काम चालू आहे, आता काय पुढचा विषय घेणार. म्हणजे हे सगळे गोष्टी ऐकून सनी मग बरं वाटतंय. असं वाटतंय का आपण एवढे कष्ट केले तर त्याचा स्वार्थ झाल्यासारखं वाटतं कुठंतरी. मला म्हणजे मी म्हणते का माझ्या स्वतःत बदल झालाय आता, पण मला समोरच्याला हा बदल दाखवून द्यायचा आहे. तर त्याच्यासाठी मला खूप कष्ट करावं लागणार हे मलाही माहिती. आणि ते पटवून द्यावं लागणार आहे. तर त्याच्यासाठी मी काय केलं पाहिजे, आपण प्रत्येक व्यक्तीला जर आपलं म्हणून सनी जर बघितलं, त्याला त्याच्याशी काही चर्चा केली, त्याचं मनोगत आपण ऐकून घेतलं, त्याला खरंच आपली गरज आहे त्याच्या जर भावना आपण समजून घेतल्या तर हेच आपलं एक समाजकार्य म्हणून सनी जगामध्ये आपण ओळख निर्माण करू शकतो. आणि तसंच काम मी पुढं करणार आहे, इतरांसाठी करायचं आहे. याच्यामुळं मी शिकले. तर मला डिग्रीची काय गरज नाही, माझ्याकडे एवढी मोठी सगळी डिग्री जेणेकरून लोक मला समोर गेल्यावर ओळखतात. हीच माझ्यासाठी खूप महत्त्वाची डिग्री आणि हीच माझं शिक्षण आणि हीच माझं एज्युकेशन.